हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.4 मिस स्लिपरी या पाठावरील इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, टू डिफरंट वर्ड्स आर जॉईन टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ अ न्यू मीनिंग. एखादा नवीन शब्द बनवण्यासाठी एखादा नवीन शब्द आणि त्याचा नवीन अर्थ तयार करण्यासाठी आपण दोन वेगवेगळे शब्द एकत्र करत असतो. सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स. अशा शब्दांना कंपाऊंड वर्ड्स असं म्हटलं जातं. समटाईम्स देर इज अ हायफन बिटवीन कंपाऊंड वर्ड्स, की बऱ्याच वेळेस कंपाऊंड वर्ड्स दर्शवत असताना त्या शब्दांमध्ये हायफन म्हणजे एक आडवी रेष दाखवल्या जात असते. फॉर एक्झाम्पल त्याचे काही उदाहरणं, होमवर्क. या ठिकाणी बघा, होम आणि वर्क हे दोन वेगवेगळे शब्द एकत्र करून आपण होमवर्क हा तिसरा एक शब्द तयार केला आणि त्याचा एक वेगळा अर्थ आपल्याला प्राप्त झाला. और काइंड हार्टेड, या ठिकाणी काइंड आणि हार्ट हे दोन वेगवेगळे शब्द या ठिकाणी एकत्र केले आणि काइंड हार्टेड नावाचा तिसरा शब्द तयार झाला. पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम दी लेसन. या लेसनमधून आपल्याला काही कंपाऊंड वर्ड्स शोधायचे आहेत आणि ते या ठिकाणी लिहायचे आहेत. तर पहिला कंपाऊंड वर्ड आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल नोटबुक. सेकंड कंपाऊंड वर्ड वेल प्रिपेअर्ड. थर्ड कंपाऊंड वर्ड नेवर एंडिंग. फोर्थ compound word high pitched. Fifth compound word red hot. Sixth compound word stand by. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी ए, ॲड द प्रॉपर प्रिफिक्स टू मेक द फॉलोइंग वर्ड्स अपोजिट इन मीनिंग. की खाली काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांच्या अगोदर आता प्रिफिक्स सांगितलेले. प्रिफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर प्रिफिक्स लावल्यानंतर एक जो नवीन शब्द तयार होईल तो शब्द याचा अपोजिट म्हणून आपल्याला या ठिकाणी वापर करता येऊ शकतो. बघा, पहिला शब्द आहे ओबे. ओबे या शब्दाच्या अगोदर डिस हे प्रिफिक्स जर आपण लावलं तर डिसओबे होतं आणि ओबे आणि डिसओबे हे अपोजिट वर्ड्स आहेत. सेकंड वर्ड इज सिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक या शब्दाच्या अगोदर अन हे प्रिफिक्स लावलं तर शब्द तयार होतो अनसिम्पॅथेटिक, जो सिम्पॅथेटिक या शब्दाचा अपोजिट आहे. थर्ड वर्ड इज ऑनर. ऑनर या शब्दाच्या अगोदर डिस हे प्रिफिक्स लावलं तर शब्द तयार होतो डिसऑनर. ऑनर आणि डिसऑनर हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. फोर्थ वर्ड इज अफ्रेड. अफ्रेडच्या अगोदर जर आपण अन हे प्रिफिक्स लावलं तर शब्द तयार होतो अनअफ्रेड. अफ्रेड आणि अनअफ्रेड हे एकमेकांचे अपोजिट वर्ड्स आहेत. तसंच फिफ्थ कंटेंट या शब्दाला डिस हे प्रिफिक्स लावल्यावर शब्द तयार होतो डिसकंटेंट. कंटेंट अपोजिट डिसकंटेंट. त्यानंतर सेकंड बी, ॲड सफिक्स टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स. आता सफिक्स काय असतं की जो काही मूळ शब्द आहे या मूळ शब्दाच्या नंतर आपण एक प्रत्यय लावत असतो आणि त्यातून नवीन शब्द तयार होतो. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की सफिक्स ॲड करा आणि सफिक्स ॲड केल्याच्या नंतर त्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. म्हणजे अशा पद्धतीचं सफिक्स वापरा की जे वापरल्यानंतर दिलेल्या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह तयार होईल. तर पहिला शब्द आहे लाफ. लाफ हे व्हर्ब आहे, पण लाफला जर आपण ING प्रत्यय लावला तर शब्द तयार होतो लाफिंग आणि लाफिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे. दुसरा शब्द आहे थॉट.
थॉटला जर आपण फुल नावाचं सफिक्स लावलं FUL फुल तर शब्द तयार होतो थॉटफुल, जे एक ॲडजेक्टिव्ह आहे. नंतरचा शब्द आहे फॉरगेट, त्याला आपण फुल हे सफिक्स लावूयात. शब्द तयार झाला फॉरगेटफुल. तसंच केअर, सफिक्स फुल, केअरफुल. मूव, त्याला लावणार सफिक्स आपण एबल, मूवेबल. टीयर, टीयरफुल. पनिश, पनिश्ड. जॉय, जॉयफुल. थर्ड ॲक्टिव्हिटी, फाइंड वर्ड्स ऑब्लिक एक्सप्रेशन्स फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन मीनिंग टू. तर आपल्याला खाली दिलेल्या शब्दांचा समानार्थी असणारे काही शब्द किंवा एक्सप्रेशन्स या पाठामधून, या स्टोरीमधून शोधून लिहायचेत. सगळ्यात पहिला आहे व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी एक्सपेन्सिव्हसाठी या स्टोरीमध्ये वर्ड आहे एक्स्ट्रा वॅगंट. सेकंड आहे लॉंगिंग फॉर, अँड द वर्ड यूज्ड इन द स्टोरी फॉर दॅट इज yearning. थर्ड, कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल, आणि यासाठी या स्टोरीमध्ये शब्द आहे, एक्सप्रेशन आहे वेंट ब्लँक, वेंट ब्लॅक. चौथा शब्द आहे कॉन्स्टंट, आणि त्यासाठी या स्टोरीमध्ये शब्द आहे परपेच्युअल. पाचवा शब्द आहे गॅदर ऑल वन्स करेज, आणि यासाठी एक्सप्रेशन आहे मस्टर करेज. सिक्स्थ, फिल्ड अँड इन्क्रीज्ड इन साइज, इन्फ्लेट. सेवन्थ, पेनिंग बॅडली, ब्रुइज्ड. एट्थ, forced to pay a big amount of money, making pay through nose. आता फोर्थ ॲक्टिव्हिटी, आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स, की तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये थोडक्यात उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, The history teacher had asked them to memorize it. In bracket, what? की इतिहासाच्या शिक्षिकेनं त्यांना तोंडपाठ करायला सांगितलं होतं. पण काय तोंडपाठ करायला सांगितलेलं होतं? तर त्याचा आन्सर आपण लिहू, द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. सेकंड क्वेश्चन, सायलीज न्यू फ्रॉक टोअर हाऊ. सायलीचा नवीन फ्रॉक फाटला, कसा फाटला? आन्सर, वेन सायली फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 steps फ्रॉम द स्कूल स्टेअर्स. थर्ड, सायली हग्ड हिम टाईट, in bracket who, and answer is Saili's younger brother. Fourth, Saili was called slippery. Why? सायलीला सर्वजण स्लिपरी, घसरडी अशी मुलगी म्हणत असत. का म्हणत असत? बिकॉज others sleep on wet ground but Saili manages to sleep even on dry land. Fifth question, teacher told Saili to meet her in the teacher's room when? Answer, when Saili came late and the teacher was in the classroom. Sixth question, teacher asked Saili to carry the notebooks, in bracket where, and the answer is to the teacher's room. Fifth activity, divide the class in 2 groups, की आपल्या वर्गाला 2 ग्रुपमध्ये डिवाइड करायचे. with the help of your teacher and convert the story into a skit.
आणि ही जी काही स्टोरी आपल्याला दिली आहे तिला स्किट स्वरूपात, प्रहसन स्वरूपात सादर करायची आहे. ईच ग्रुप कॅन टेक अप वन पार्ट ऑफ द स्टोरी. प्रत्येक ग्रुपनं एक भाग घ्यायचा या स्टोरीचा. अँड लेटर कंबाईन बोथ द पार्ट्स. आणि त्यानंतर दोन्ही पार्ट काय करायचे, कंबाईन करायचे आहेत. मेन्शन द फॉलोइंग इन युअर कंपायलेशन. खाली गोष्टी तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये या नमूद करायचे. प्रेझेंट द स्किट इन युअर क्लास. आणि हे स्किट तुम्हाला तुमच्या वर्गात सादर करायचे. त्यामध्ये नवीन टायटल, सीन्स, कॅरेक्टर्स, डायलॉग्स, एंट्री, एक्झिट या सर्व काही गोष्टी आल्या पाहिजे. म्हणजे ही जी काही स्टोरी दिलेली आहे याला नाट्यमय स्वरूपात आपण आपल्या वर्गामध्ये सादर करायची आहे आपल्या शिक्षकांची मदत घेऊन. हा एक प्रोजेक्ट तुम्हाला करण्यासाठी दिलेला आहे. देन 6th ॲक्टिव्हिटी, राईट व्हॉट एक्सप्रेशन्स डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. खालील प्रकारच्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन या ठिकाणी दाखवतो किंवा कसं एक्सप्रेस करतो ते आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट सिच्युएशन इज गिवन वेन अ पर्सन गेट्स अ सडन फ्राईट. की एखादा व्यक्ती फार घाबरलेला आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये तो काय करतो, तर त्याचा आन्सर आहे मेक्स हिज ब्लड रन कोल्ड. सेकंड, हिबी जिबीज. सेकंड, वेन अ पर्सन इज व्हेरी नर्वस. की एखादा व्यक्ती खूपच नर्वस आहे, तर अशा कंडिशनमध्ये तो काय करतो, त्याचे एक्सप्रेशन कसे असतात, तर ते असतात बटरफ्लाईज इन माय स्टमक आणि बंडल ऑफ नर्व्स. थर्ड, वेन अ पर्सन इज टेन्स्ड. की एखाद्या व्यक्तीला खूप टेन्शन आलेलं आहे, अशा वेळेस वापरले जाणारे एक्सप्रेशन अंडर अ लॉट ऑफ प्रेशर, स्ट्रेस्ड आउट. फोर्थ, वेन अ पर्सन इज व्हेरी हॅप्पी. ज्यावेळेस एखादा व्यक्ती खूप आनंदात असतो, एक्सप्रेशन ऑन क्लाउड नाईन, ऑसम, हॅपी ॲज अ क्लॅम. फिफ्थ, वेन अ पर्सन इज व्हेरी कॉन्फिडंट. की ज्यावेळेस एखादा व्यक्ती खूप कॉन्फिडंट, खूप विश्वास असतो त्याला, अशा वेळेस विल नॉट लेट यू डाऊन, वाय नॉट मी, आय एम डॅम शुअर. सिक्स्थ, वेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री. एखादा व्यक्ती खूपच रागावलेला आहे, वापरले जाणारे एक्सप्रेशन नो हार्ड फिलिंग्स, pissed off, to bite someone's head. 7th, when a person is very sad. की एखादा व्यक्ती खूपच दुःखी आहे, नाराज आहे, त्यावेळेस वापरले जाणारे एक्सप्रेशन्स lump in the throat, feeling blue, to have the blues, on pins and needles. Now move on to language study. First activity in language study, some verbs in English do not change in a regular pattern when their tense changes. ज्यावेळेस काळ बदलतो, तर काळ बदलल्यानंतर काही जे काही वर्ब आहेत इंग्लिशमधले ते बदलत नाहीत. These verbs are called irregular verbs. अशा वर्ब्सना, अशा क्रियापदांना इंग्लिशमध्ये इरेग्युलर वर्ब्स असं म्हणतात. फिल द फॉर्म्स ऑफ वर्ब्स इन द फॉलोइंग टेबल. की खाली दिलेल्या टेबलमध्ये आपल्याला क्रियापदाची रूपं लिहायचेत. 2 आर डन फॉर यू. त्यापैकी 2 तुम्हाला करून देण्यात आलेले आहेत. आता बघा, या टेबलमध्ये आपल्याला 3 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये दिलेलं आहे प्रेझेंट टेन्स, दुसऱ्या कॉलममध्ये पास्ट टेन्स आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे पास्ट पार्टिसिपल. पहिला शब्द दिलेला आहे आपल्याला ब्रेक. ब्रेकचं पास्ट टेन्स आहे ब्रोक
आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल आहे ब्रोकन. दुसरा शब्द आहे डू, त्याचा पास्ट टेन्स आहे डीड आणि पास्ट पार्टिसिपल आहे डन. तिसरा शब्द आहे गो, त्याचा पास्ट टेन्स आहे वेंट आणि पास्ट पार्टिसिपल आहे गॉन. फोर्थ वर्ड इज कम, पास्ट टेन्स आहे केम आणि पास्ट पार्टिसिपल आहे कम. प्रेझेंट टेन्समध्ये फिफ्थ वर्ड आहे सिंग, त्याचा पास्ट टेन्स आहे सॅंग आणि पास्ट पार्टिसिपल आहे संग. सिक्स्थ वर्ड आपण लिहू प्रेझेंट टेन्समध्ये बाय, त्याचा पास्ट टेन्स बॉट आणि पास्ट पार्टिसिपलसुद्धा बॉट. सेवन्थ वर्ड इन प्रेझेंट टेन्स ड्राईव्ह, पास्ट टेन्स ड्रोव, पास्ट पार्टिसिपल ड्रिवन. एट्थ वर्ड इन प्रेझेंट टेन्स fall, past tense fail and past participle fallen. Ninth word know, past tense knew, past participle known. 10th word run, past tense run, past participle run. 11th word see, past tense saw and past participle seen. 12th word take, past tense took and past participle taken. Second activity, read the following sentences. खाली दिलेली वाक्य वाचा. पहिलं वाक्य आहे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. या ठिकाणी वॉज कमिंगच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. दूसरा सेंटेन्स आहे टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप. या वाक्यात हॅज आस्क्डच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. इन सेंटेन्स ए द वर्ब इंडिकेट्स an action that is continuous or in progress at particular time. आता जे पहिलं वाक्य होतं आपलं की आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स, यामध्ये जो काही वर्ब आहे कमिंग, वॉज कमिंग दिलेला आहे, तर हे काय दाखवते आपल्याला कंटिन्युअस ॲक्शन दाखवतं किंवा प्रोग्रेसमध्ये दाखवतं ॲट अ पर्टिक्युलर टाईम. मग पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. द वर्ब इज सेड टू बी इन कंटिन्युअस टेन्स. मग अशा प्रकारच्या क्रियापदाला आपण काय म्हणतो किंवा अशा प्रकारचं क्रियापद कशामध्ये आहे तर कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये. मग भले समजा दिलेलं वाक्य हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे, मग ते पास्टमध्ये असो, प्रेझेंटमध्ये असो किंवा फ्युचरमध्ये असो. वॉज कमिंग इज अन एक्झाम्पल ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. हे जे वर उदाहरण दिलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये वॉज कमिंग हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे. यामध्ये बघा ऑक्झिलियरी वर्ब, त्याच्यानंतर मेन वर्ब, त्याच्यानंतर त्याला ING प्रत्यय इज इक्वल टू कंटिन्युअस टेन्स. की पहिले ऑक्झिलियरी वर्ब येते, मग भले तो पास्ट टेन्स असो, प्रेझेंट टेन्स असो किंवा फ्युचर टेन्स असो, अगोदर ऑक्झिलियरी वर्ब येतं, त्यानंतर मेन वर्ब येतं आणि मेन वर्बला म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय लागतो. त्यावेळेस ते वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग तो काळ कोणताही असो, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर. आता आपण दुसरं वाक्य बघू की टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप. हे बी सेंटेन्स आहे. इन सेंटेन्स बी द वर्ब इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट इज कम्प्लीट ॲट पर्टिक्युलर टाईम. की दुसऱ्या वाक्यामध्ये जी कृती आहे ती कृती पूर्ण झालेली आहे, एका विशिष्ट वेळेला ती कृती पूर्ण झालेली आहे. मग ज्यावेळेस ही कृती भूतकाळात, वर्तमान काळात किंवा भविष्य काळात पूर्ण होते, द वर्ब इज देन सेड टू बी इन परफेक्ट टेन्स. त्यावेळेस त्या वर्बला
आपण असं म्हणतो की ते वर्ब परफेक्ट टेन्समध्ये आहे. आता वर आपल्याला काय दिलं की हॅज आस्क्ड. आता हॅव हॅज हे वर्तमान काळात वापरतात. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणजे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण आहे. आता एक लक्षात ठेवायचं आपण की हॅव असेल, हॅज असेल किंवा हॅड असेल आणि त्याच्यानंतर वर्ब हे पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये असेल, म्हणजे V3 असेल, क्रियापदाचं तिसरं रूप असेल, तर त्यावेळेस ते वाक्य परफेक्ट टेन्समध्ये आहे असं समजून घ्यायचं. जर हॅव किंवा हॅज आणि त्याच्यानंतर V3 असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर ते पास्ट टेन्समध्ये आहे. त्यानंतर शॅल हॅव, विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर ते फ्युचर टेन्समध्ये, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आहे असं समजावं. तिसरी ॲक्टिव्हिटी लँग्वेज स्टडीवरची, त्यामधली पहिली, फिल अप द टेबल ऑफ टेन्सेस युजिंग द वर्ब गिव्ह. खाली दिलेला जो काही टेबल आहे, काळांचा टेबल ऑफ टेन्सेस, हा गिव्ह या शब्दाचा वापर करून त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर पहिल्या कॉलममध्ये आपल्याला दिलेलं आहे टाईप ऑफ टेन्सेस, काळाचे प्रकार. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे सिम्पल टेन्स. त्यानंतर आहे कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे परफेक्ट. तर पहिला टाईप ऑफ टेन्सेस आहे प्रेझेंट. त्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपला वर्ब येईल गिव्ह. कंटिन्युअस प्रोग्रेसिव्हमध्ये येईल किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये येईल ॲम इज आर आणि त्याच्यानंतर गिव्हिंग. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये येईल हॅव किंवा हॅज आणि त्याच्यानंतर गिवन. पास्ट टेन्समध्ये बघा सिम्पलमध्ये येईल गेव, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. पास्ट कंटिन्युअस किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये वॉज वेअर आणि त्याच्यानंतर गिव्हिंग. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये येईल हॅड आणि त्याच्यानंतर गिवन. आता फ्युचर टेन्सकडे आपण वळू की सिम्पल फ्युचर टेन्समध्ये शाल विल आणि त्याच्यानंतर गिव्ह येईल. फ्युचर कंटिन्युअस किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये विल किंवा शॅल बी त्याच्यानंतर गिव्हिंग. आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये येईल शॅल किंवा विल आणि त्याच्यानंतर हॅव आणि त्याच्यानंतर गिवन. यामधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. खाली दिलेली वाक्य ही कंटिन्युअस टेन्समध्ये आहेत की परफेक्ट टेन्समध्ये आहेत ते आपल्याला ओळखायचे. तर पहिलं वाक्य आहे आय वॉज एंटरिंग द क्लास. बघा वॉज एंटरिंग ING प्रत्यय लागला कंटिन्युअस टेन्स. द गर्ल्स आर टीजिंग मी, आर टीजिंग कंटिन्युअस टेन्स. थर्ड आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. या ठिकाणी हॅवंट सेड परफेक्ट टेन्स. फोर्थ नेवर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव ऑन मी. हॅड लॅविश्ड परफेक्ट टेन्स. फिफ्थ यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल. आर गोइंग टू बी और आर गोइंग म्हणजेच काय कंटिन्युअसमध्ये आलं हे. सिक्स्थ अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड परफेक्टमध्ये, पास्ट परफेक्टमध्ये आहे पण आपल्याला फक्त परफेक्ट या ठिकाणी लिहायचं आहे. फोर्थ ॲक्टिव्हिटी टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू पोलाईट रिक्वेस्ट. खाली दिलेल्या वाक्यांना आपल्याला पोलाईट रिक्वेस्ट, नम्रतापूर्वक विनंती, यामध्ये रूपांतरित करायचं आहे. एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे की शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. हे एक इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे की शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. याची पोलाईट रिक्वेस्ट कशा पद्धतीने तयार होईल, वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. आता बाकीचे वाक्य आपण करू. त्यामध्ये पहिलं टेक मी टू युअर टीचर.
Any polite request? Would you please take me to your teacher? Second, tell me something about your school. Polite request. Would you please tell me something about your school? Third, give me the details about your extracurricular activities. Polite request. Could you please give me the details about your extracurricular activities? Fourth, provide me the information about books in your school library. Polite request. Could you please provide me the information about the books in your school library? Here are some phrases to make polite request. बघा, काही पोलाईट रिक्वेस्ट बनवण्यासाठी खाली आपल्याला काही फ्रेजेस देण्यात आलेले आहेत जे आपण आपल्या दैनंदिन रिक्वेस्ट पोलाईट रिक्वेस्टमध्ये वापरू शकतो. आणि त्या फ्रेजेस आहेत, हे वापरू शकतो आपण. यू मे यूज डू यू माइंड, वुड यू माइंड, कुड आय, वुड इट बी ओके इफ, would it be possible, would you willing to, may I. तर अशा काही फ्रेजेस वापरून आपण पोलाईट रिक्वेस्ट तयार करू शकतो. तर या ठिकाणी 1.4 मिस स्लिपरी या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.